जयन्ति शिष्यबुद्धिस्ता ज्ञानध्वान्त दिवाकरः रंगनाथ महाराजा ब्रह्माभ्यासपरायणः पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत एकनाथ महाराज की जय। शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय। श्री गुरु धूत महाराज की जय। श्री गुरु रंगनाथ महाराज की जय। सब साधु संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय हरी सर्वांना। आपले प्रश्न वाचून घेतो मी आणि मग त्याच्यावर महाराज बोलतील। काल आपलं चिंतन झालं होतं वृत्तीचे कार्य, अंतर आणि बाह्य। पुढे स्वयंचित आणि सूर्य या प्रकाशामधील काय फरक आहे, आवरण कोणाकडून आहे, आवरण आहेच लक्षण काय आहे आणि आवरण नाहीच लक्षण काय आहे, वृत्तीचा लय म्हणजे काय किंवा त्याची प्रक्रिया कशी आहे, शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी कळण्याचा व्यवहार कसा होतो, आणि 7वा प्रश्न होता तुर्याबद्दल समजावून सांगा। हा महाराज बोलावं आपण। पहिला प्रश्न काय होता मला ऐकण्यात नाही आला। वृत्तीचं कार्य, अंतर आणि बाह्य। म्हणजे बाहेर वृत्ती कसं कार्य करते। नाही तो झाला आणि ना। हो नाही, झाला तो त्याच्या पुढचा त्याच्या पुढचा जे प्रकाश आहे, स्वयंप्रकाश, चित्प्रकाश, सूर्यप्रकाश, याच्यामध्ये नेमका काय फरक आहे। ठीक आहे, एक एक आपण पाहू आता, सर्व प्रश्न पाहू आज। बर बर तर हा प्रश्न झाला की पुढचा प्रश्न वाचून दाखवा मग। बर तर माऊली ज्ञानोबारायानं अमृतानुभवाच्या या 5व्या प्रकरणामध्ये सुरुवातीलाच सत्ता, प्रकाश, सुख अशा प्रकारच्या शब्दांनी या 5व्या प्रकरणाची सुरुवात आहे। तर सत्ता म्हणजे अस्तित्व, असणं, प्रकाश म्हणजे कळणं, भान होणं, असण्याचं भान, असण्याचा व्यवहार होणं, असणं हे स्वसंवेदी, असणं हे अस्तित्व आहे, पण असण्याचं भान हा प्रकाश आहे। स्वयं असण्याचं भान हा स्वयंप्रकाश आहे। आणि आपल्या ठिकाणी अन्य काही नाही, आहे पहिली गोष्ट असण्याचा भाती भान आहे, असण्याचं जाणीव आहे असं म्हणू आपण। खालच्या पातळीवर शब्द येतो पण बोलावं लागेल कळण्यासाठी।
आणि अन्य काही नाही. माझ्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. मीच अखंड एकरस आहे. मीच मी आहे. याला सुख म्हणावं. माझ्यात काही वाटण्या नाहीत. कोणी हिस्सेदार नाही. मला कोणी मित्र नाही, शत्रू नाही. मला काळ नाही. मीच मी. मला काहीच नाही. मला जन्म नाही, मला मरण नाही. मला सुख नाही, मला दुःख नाही. मीच मी आहे. फक्त मीच आहे. मला काही नाही. माझ्यासाठी दुसरं काही नाही. मला काही नाही. मला अवयव नाही. माझ्यात खंड नाहीत. मला प्रतिस्पर्धी कोणी नाही. ध्यानात घ्या. निरपेक्ष मी. अखंड एकरस आहे. आहे याची जाणीव आहे. आणि अन्य काही नाही माझ्या व्यतिरिक्त. याच बी मला निश्चय किंवा भान आहे किंवा आशात बोधावर आहे. येणे बोधे आम्ही असो सदोदित. हीच जीवनमुक्ती. व्यवहाराच्या पातळीवर अशा प्रकारच्या निश्चयावर असणं येणं हेच महात्मेपण आहे. हेच मुक्त स्थिती. हेच ब्रह्मात्मिक ज्ञान आहे. मग ब्रह्मात्मिक ज्ञानामध्ये सत्ता आहे, प्रकाश आहे, सुख आहे. सत्ता, प्रकाश, सुख हे परमात्म्याचं स्वरूप. परमात्माच आहे. असं काही झालं नाही, कुणी केलं नाही, याच्यात काही बिघाड होईल असं नाही. म्हणून सत्ता, प्रकाश, सुख. म्हणूनच असं परमात्म्याचं वर्णन वेदानं केले, श्रुतीनं केले, संतांनी केले. सत्ता, प्रकाश, सुख सर्व संतांनी केले. सत्य, ज्ञान, अनंत, गगनाचे प्रावरण माऊली काढतात ते वर्णन. सर्व साधू संतांनी केलेले. वेद काढतात, उपनिषद काढतात, भगवद्गीता करते. आणि तेच आपल्या वारकरी संप्रदायातल्या संतांना तेच केले. माऊलीनं तेच केले की सत्ता, प्रकाश, सुख. मग सत्ता म्हणजे असणं आणि प्रकाश म्हणजे त्या असण्याचं भान, भाती. त्याला ज्ञान म्हणू आपण. म्हणून प्रकाश. पण हा प्रकाश कोणाचा आहे आणि कोणावर पडला असा भेदाटला प्रकाश नाही. जसा सूर्याचा प्रकाश आहे चंद्रावर किंवा पृथ्वीवर पडला, असा इथं भेद आहे ह्या प्रकाशात. नद्या डोळ्याचा प्रकाश आहे रूपावर पडला, प्रमात्याचा वृत्तीचा प्रकाश आहे प्रमयावर पडला, द्रष्ट्याचा प्रकाश आहे दृश्यावर पडला. असा भेद आत्मप्रकाश आहे अनात्म्यावर पडला, अनात्म्याचं भान झालं आत्म्याला, असं आपण इथपर्यंत म्हणू शकतो. मग हे प्रकाशाचे काही प्रकार आहेत. अशा जर वाटाघाट्या केल्या तर प्रकाश शब्दाचे मग असे अर्थ होतात आणि त्याच्यात असे बदल होतात की सूर्यप्रकाश. मग आपण प्रकाशाची जर व्याप्ती पाहिली सर्व तर अंधार सुरुवातीला. ध्यानात घ्या. अंधाराकडून प्रकाशाकडे जावं लागेल. अंधार आणि अंधार स्वरूप वस्तू. अंधार आणि अंधारात दडलेल्या वस्तू, त्याच्या पृथ्वी आणि पाणी, ह्या वस्तू अंधारात दडलेल्या आहेत.
ध्यानातच घ्या जरा व्यापकपणानं. दोन तत्व येत नाही, पृथ्वी आणि पाणी. हे अंधारा नाव चिन्ह नाहीत, अंधाराच्या आवरणात गुंडाळलेली, लपेटलेली, झाकलेली. पृथ्वी आणि पाणी उजाडात नाही, त्याला उजेड नाही, अंधारात. मग पृथ्वी पाणी आहे, दोन तत्व इथे ब्रह्मांडातली, ब्रह्मांडभर असलेले दोन तत्व म्हणून आपण हे मोठे. आणि हे तत्व अंधारानं व्यापलेले स्वभावतः. तो अंधार दूर काढण्यासाठी प्रकाश लागतो अग्नीचा, अग्नी तत्वाचा. मग तिसरं तत्व अग्नी. कोणाचा फॅन चालू आहे? हा, ठीक आहे. अग्नीच्या प्रकाशात पाणी आणि पृथ्वी उजाडात येते, त्या प्रकाशानं प्रकाशात येते आणि याच्यावर अंधार जातो. ते आपण पाहतो. मग कोणी म्हणेल की सूर्याच्या प्रकाशाने जसा अंधार जातो तसा चंद्राच्या जातो. हा, मग चंद्राचा प्रकाश हा एक पुन्हा पुन्हा प्रकाश पाहावा लागेल. पण चंद्राचा प्रकाश स्वतंत्र चंद्राचा नाही, तो सूर्याचाच आहे. सूर्याचाच प्रकाश चंद्रावर पडला आणि चंद्राला ताडून परिवर्तित होऊन पृथ्वीवर आला. जसा आरशाचा प्रकाश असतो तसा परिवर्तन होऊन येतो. मग परप्रकाश चंद्राचा, अंधार निवृत्त करणारा परप्रकाश चंद्राचा, अंधार निवृत्त करणारा स्वप्रकाश सूर्याचा. पर अंधार निवृत्त करणारा जड प्रकाश चंद्राचा, स्व अंधार निवृत्त करणारा जड प्रकाश सूर्याचा. पण स्वप्रकाश आहे सूर्य, पण अंधार निवृत्त करणारा जड प्रकाश आहे. परप्रकाश आहे चंद्र, पण अंधार निवृत्त करणारा जड आहे. तो आणि पर मध्ये फरक आहे चंद्राच्या आणि सूर्याच्या प्रकाशात, पण जडात फरक नाही आणि अंधाराचीच निवृत्ती करणारा याच्यात फरक नाही. म्हणून चंद्राचा नाहीच, कशाला म्हणायचं चंद्राचा, सूर्याचाच आहे तो. मागलचं जर बोर्ड पाहिलं तर तो प्रकाश सूर्याचाच आहे. सूर्याचा चंद्रावर आला आणि चंद्राचाच पृथ्वीवर आला. मग चंद्राचं काय म्हणायचं, सूर्याचाच आहे. झालं. मग सूर्याचा प्रकाश धरा. आता चंद्र जाऊ द्या, चंद्राला समाविष्ट करा सूर्याच. सूर्याचा अंधार निवृत्त करणारा जड प्रकाश, अंधार निवृत्त करून पृथ्वीला आणि पाण्याला उघड करतो तो. बस वाऱ्याला आकाशाला उघड करू शकत नाही, मनाला उघड करू शकत नाही, इंद्रियाला उघड करू शकत नाही, अज्ञानाला निवृत्त करू शकत नाही, आत्म्याला प्रकाशित करू शकत नाही. हे नाही आत्मा दाखवू शकत नाही, अज्ञान निवारू शकत नाही, मन दाखवू शकत नाही, हा प्रकाश इंद्रिय दाखवू शकत नाही, आकाश दाखवू शकत नाही, वायू दाखवू शकत नाही. आणि अग्नी तर तोच आहे. फक्त पाणी आणि पृथ्वी दाखवू शकतो, अंधार निवारण करू शकतो त्याच्यावरला, बाकीच्यावर अंधारच नाही. ही एक समजून घ्यायची गोष्ट आहे. अग्नीवर अंधार नसतो, वायूवर अंधार नसतो, आकाशाला अंधाराने व्यापलेला नाही. आकाशात अंधार असतो, वाऱ्यात अंधार असतो, पण त्याला व्यापित नाही. ही एक मोठी भौतिक शास्त्र कळून घेण्याची, भौतिकतेचे नेम कळून घेण्याची एक रीत आहे. अंधारानं फक्त पृथ्वीला आणि पाण्यालाच घेरले आणि अग्नीनं त्याला बाजूला केलंय, असा प्रतीती. मग हा सूर्याचा प्रकाश पाहिला आपण, जड प्रकाश.
पण सूर्याचा प्रकाश जड प्रकाश आहे. सूर्याच्या प्रकाशाला देखील डोळ्याचा प्रकाश लागतोय. सूर्यामध्ये ध्यानात घ्या, प्रकाश अंधाराला घालवी नाही. ध्यानात घ्या, अंधाराला घालवी नाही. सूर्याच्या प्रकाशात अज्ञानाला घालवणं नाही. मग डोळ्यातून जो वृत्तीचा प्रकाश आला म्हणून डोळ्याच्या द्वारे, तर त्या प्रकाशात अज्ञानाला घालवी नाही. म्हणून अंधाराला घालविणारा प्रकाश जड आणि स्थूल अविद्येला घालविणारा इंद्रियातून आलेला वृत्तीचा प्रकाश, डोळ्यातून आलेला स्थूल अज्ञान जातं त्यानं, की हे रूप आहे, हा रस आहे, हा गंध आहे, हा मोबाईल आहे, हा पेन आहे, कळत आहे. स्थूल अविद्यासाठी. म्हणून स्थूल अविद्या निवृत्त प्रकाश इंद्रिय वृत्तीचा आहे प्रकाश. ध्यानात घ्या गोष्ट, अंधार जसा आवरण करतो तसंच अज्ञान बी आवरण करते. म्हणून सूर्याचा प्रकाश अंधार निवारण करतो, पण अज्ञान निवारण करू शकत नाही, स्थूल अविद्या निवारण करू शकत नाही. आणि वृत्तीचा प्रकाश इंद्रियाद्वारे आलेला हा स्थूल अविद्या निवृत्तक आहे. म्हणून एखाद्या वाळवंटात किंवा चंद्रावर सूर्याचा प्रकाश पडतो, पण तिथलं खडक चंद्रावरली माती कोणाला कळन? मंगळावर, शुक्रावर, शनीवर किंवा सूर्यावर सूर्याचा प्रकाश आहे, प्रखर प्रकाश आहे. मग त्या प्रकाशात सूर्य कळतो का सूर्याला? कसा भोवताली आकाशाला कळतो सूर्य? का तिथं जे नायट्रोजन हायड्रोजनचे स्फोट होते त्या वायूला कळतो सूर्य? सूर्याच्या प्रकाशाचा उपयोग काय? तिथं अंधार जातो, पण अंधार जाऊन तिथं काय कोणाला कळत आहे? तिथं वृत्तीचा प्रकाश नाही, इंद्रिय वृत्तीचा प्रकाश नाही. म्हणून अंधार जातो ना अज्ञान राहते. अज्ञानच आहे, काही स्पष्ट होत नाही, कोणालाच काही कळत नाही. उजेड कळत नाही, अंधार गेलेला कळत नाही, उजेड आलेला कळत नाही. हा सूर्य असं कळत नाही सूर्याला, मी सूर्य येईन, हा चंद्र येईन, हा शनी आणि सभोवताली आकाश येईन, हा वायू आहे, कोणालाच काही कळत नाही, जड आहे सर्व. म्हणून जितकं दगडाला दगड कळत नाही तितकंच प्रकाशाला प्रकाश कळत नाही, सूर्याला सूर्य कळत नाही, अग्नीला अग्नी कळत नाही. जितकं अंधाराला अंधार कळत नाही तितकाच प्रकाशाला प्रकाश कळत नाही, सूर्यप्रकाशाला. म्हणून अंधार जसा अंधारात आहे, ध्यानात घ्या, अंधार अंधारात आहे. आणि पृथ्वी आणि पाणी अंधारात झाकलेली, हे जसं आपण पहिल्यापासून पाहलो. तसंच अज्ञान, तसंच अंधार, पृथ्वी पाणी अंधार आणि सूर्य हे सर्व अज्ञानातच आहे, जड आहे सर्व. म्हणून अंधाराची व्याप्ती कमी, अज्ञानाची व्याप्ती जास्त आहे. अज्ञानानं अंधाराला झाकले आणि उजाडाला बी झाकले, दोन्हीला घेरलेले, दोन्ही अज्ञान स्वरूपच आहेत, अज्ञान कार्यच आहेत. अंधारानं फक्त रूपालाच झाकले, प्रकाशित रूपाला, पण अज्ञानानं प्रकाशक रूपाला बी झाकले आणि अरूपाला बी झाकले, वाऱ्याला आकाशाला, मनाला बी झाकले. मनापासून मन, प्राण, इंद्रिय, प्रकाश, वायू, सूर्य म्हणजे अग्नी,
पाणी आणि पृथ्वी ह्या इतकं हे कार्यच आहे, अज्ञान कार्य, अज्ञानाच्या काळोखात अज्ञानाच्या आरपाडद्या आडे आवरण आहे, आवरत ते सर्व झाकलेले सर्व अज्ञानानं. अज्ञान स्वरूप आहेत, अज्ञानाचे कार्य आहेत, अज्ञानच आहे सर्व. हे रे ते माईक दुःखाची जनिती महाराज म्हणतात ना, माईक म्हणजेच अविद्यक, अविद्या कार्य येते. म्हणून सर्व अज्ञान काळोखात आहेत. पण वृत्तीमध्ये जो चिदाभासाचा प्रकाश आहे, तर त्या प्रकाशानं की स्थूल अविद्या तितक्या पुरती निवृत्त होती, त्या क्षणापुरती. तिथं वृत्ती व्याप्ती झाली की फल व्याप्ती होते, आणि वृत्ती व्याप्ती फल व्याप्ती झाली की तिथे ती स्थूल अविद्या ती तात्पुरती आग्या चमकल्यासारखं, काजवा चमकल्यासारखं. काजवा चमकल्यावर जसं त्या त्या तितक्या जाग्यातलं थोडंफार दिसतंय, पुन्हा काजवा येतो, पुन्हा लोपते, पुन्हा दिसते, तसं तसं ज्ञान आहे. उडत चिमणी चरत चालली, तिची वाटी एवढी डोळी जरी असली तर ते तितकीच पताका प्रकाश देत. पण रूपाचं ज्ञान होताना रसाचं नाही, आणि रूपाचं ज्ञान होताना सतत रूपाचं नाही. डोळा लावला की गेलं रूप, मन काना वाटत गेलं की गेलं रूप बाजूला. धारा आहे सर्व, मन बी प्रवाह रूप आहे, सतत ज्ञान नाही, त्याच्यात खंड खंड आहेत. कारण मन चंचल आहे, इंद्रिय चंचल आहेत, सर्व परिवर्तनशील आहे. म्हणून इंद्रियाची धारा आहे, मनाची धारा आहे, म्हणून ज्ञानाचा प्रवाह आहे. या प्रवाह आहे, क्षणिक विज्ञानवाद सांगतो असं सर्व मिळून आपल्याला एकदा कळायला वाटतं. पण त्या कळण्यात खंड आहेत, तिथं खंड नाही कळणं ते. म्हणून जर बारकाईनं पाहिलं तर हा चित्विकारी प्रकाश आहे. तसा चंद्राचा प्रकाश परप्रकाश, जड परप्रकाश, जड स्वयंप्रकाश सूर्य, आणि विकारी चित प्रकाश वृत्ती आभास, विकारी चित प्रकाश, हे प्रकाशाचा प्रकाश. पण ह्या प्रकाशानं स्थूल अविद्या गेली. प्रकाशच आहे, पण विकारी. हा विकारी प्रकाश कोणाचा आहे, कुठून आला हा प्रकाश? जसा चंद्राचा प्रकाश कुठून आला, तो सूर्यापासून. सूर्याचा प्रकाश कुठून आला, तो डोळ्यापासून. डोळ्याचा प्रकाश कुठून आला, तो वृत्तीपासून. वृत्तीचा प्रकाश कुठून आला, तर आभासापासून. आभासाचा प्रकाश कुठून आला, पहा पहा, निरखित निरखित गेली हो, पाहे तो तन्मय झाली हो. तन्मय, तद्मय, तत्मय, ब्रह्ममय झाली हो. या शब्दाचा अर्थ असा आहे की आभासाचा प्रकाश कोणाचा आहे, कोणाचा आहे? यस्य भाषा, ज्या भाषा ज्याच्या प्रकाशानं सर्व प्रकाशित होते. यस्य भाषा सरून मी जायचा, श्रुती काय व्हायचा ढेकर देती, माऊलीची एक ओवी. प्रकाश कोणाचा आहे? चिदाभासात. तर हा प्रतिबिंबित झालेला प्रकाश मूळ प्रकाशाचा आहे. तर मूळ प्रकाशात विकार नाही, इथं विकार उपाधी असल्यामुळं, व्यक्त असल्यामुळे विकार आहे. व्यक्ताला उपाधी लागते, उपाधीत विकार असतो. उपाधीच विकार आहे, उपाधीचा विकार आहे, उपाधीचा अंतकरणे विकार, आणि त्या अंतकरण वृत्तीमध्ये विकार झाला. मग विकार वृत्तीचा आहे, प्रकाशाचा नाही. मूळ प्रकाश निर्विकारच आहे. तसा अपाती कोण निर्विकार असतो, परावर्तित कोण विकारी असतो. म्हणून अपाती कोण हलत नाही, परावर्तित कोण हलवतो, ती कळायला पाहिजे भाषा.
सूर्याचा जो सूर्याचा आरशाकड किंवा पाण्याकड आलेला किरण सरळ असतो, हलत नाही. पण पाण्याकून किंवा त्या आरशाकून परावर्तित झालेला किरण सरळ नसतो, तिरपा असतो. आणि आरशा हल्ला की हलतो, पाणी हल्लं की हलतो. मग हलणं मागच्या किरणात नाही, पुढच्या किरणात आहे. मग पुढच्या किरणात हलणं कुठून आलं? ह्या खालच्या उपाधीपासून. उपाधी हल्ल्यानं ते हलले. आरसा हल्ला किंवा पाणी हल्लं तर परावर्तित झालेला कोण हलवतो? किरण हलवतो. परावर्तित किरण हा मूळ किरण नाही. परावर्तित किरण हा कल्पित किरण आहे, वास्तव किरण नाही. त्याचा रूट वास्तव नाही, त्याचा हलणं वास्तव नाही, तो किरणच वास्तव नाही. मूळ किरणाचं ते विकारी रूप आहे. पण ते सर्व विकार उपाधीचे आहेत, किरणाचे नाहीत. किरण तोच आहे. किरण सूर्याचाच आहे. किरण मूळच आहे तो. पण त्याच्यात जे विकार दिसायले ते सर्व उपाधीचे आहेत. मग उपाधीचे विकार जर वजा केले तर तो किरण शुद्ध किरणच आहे. तसा जीव ब्रह्मच आहे. अंतःकरण, अविद्या, त्या उपाधीचे धर्म जर वारले, जर निवारली, जर बाजूला केली, जर बाधित करता आली, जर वेगळी ओळखता आली, जर मिथ्या ओळखता आली, तर आता जीव ब्रह्म आहे. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. संकल्प लोपल्या जाय गेले पाहिजे, कल्पना लोपल्या गेल्या पाहिजे. हे अहम मम इदम सत्यम हे लोपता आलं पाहिजे. देहाला मी म्हणणं, देह संबंधी आणि देहाला माझं म्हणणं, आणि याला सत्य म्हणणं. हे जर आता इथं आपल्याला वार्ता आला, आता इथं संतांच्या संगतीत आपल्या बुद्धीनं, सद्गुरूच्या साह्यानं, शास्त्राचा आधार घेऊन आणि आपली पूर्ण ताकद लावून जर आता आपल्याला हे बाधित करता आलं, करताच येतंय, तर आता शुद्ध ब्रह्म आपण आहे. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म, पण मूर्ख नेने वर्म संत चरण. असो, सांगायचं तात्पर्य आपला काय विषय चालला होता की चंद्राचा प्रकाश जड परप्रकाश, सूर्याचा प्रकाश जड स्वयंप्रकाश, वृत्तीचा प्रकाश किंवा आता हा चिदविकारी प्रकाश. पण यानं अज्ञान जाते, त्यानं नुसता अंधार जातो. चंद्राच्या प्रकाशानं हातूर मातूर अंधार जातो, रात्रीतला अंधार जातो, रात्र तशीच राहते. चंद्राच्या उजाडानं रात्र जात नाही, रात्रीतला अंधार जातो का? सर्व जात नाही, रात्र राहते म्हणलं. चंद्राचा उजेड असा आहे, रात्र घालवीत नाही, रात्री सोबतो, रात्रीत थोडंफार दाखवतो. आणि सूर्याचा उजेड असा आहे, त्यानं रात्र राहत नाही. पण रात्र जरी नसली राही तर अज्ञान राहते. वृत्तीचा प्रकाश असा आहे की त्यानं स्थूल अज्ञान राहत नाही. हे काय हे कळत आहे, की हा घट आहे, हा पट आहे, हे कळत आहे. इंद्रियाच्या प्रकाशानं हा घट आहे, हा पट आहे असं कळत आहे, असं म्हणू आपण. ध्यानात घ्या. पण तरी बी बुद्धीचा प्रकाश नसला, ध्यानात घ्या, ध्यानात घ्या, जरा सांगायला लागलो. इंद्रियाचाच प्रकाश असला तर नुसता घटपट कळतो, पण बुद्धीचा प्रकाश नसला तर पुढचं कारण कळत नाही. हे माती, हे तंतू आहे, हे कापूस आहे, हे भूत आहेत. विवेकाचा प्रकाश पाहिजे त्याला. नुसत्या डोळ्यानं मग कुत्र्याला नुसते डोळे आहेत, घट कळण, पण घट मातीचा आहे, कुंभाराने केलेला आहे, आणि आधी नव्हता पुढे नसणार हे कळणार नाही, विवेक होणार नाही. याला विवेकाचा, बुद्धीचा प्रकाश लागतो. बुद्धीचा एक प्रकाश आहे. बुद्धीचा एक प्रकाश आहे. तशी सद्बुद्धी ठेकुटी म्हणू नये. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझी. बुद्धीचा प्रकाश आहे.
म्हणून दीपकळिका धाकुटी परी बहु येते जाते प्रगती, तशी सद्बुद्धी. आता सद्बुद्धी तर वेगळी, पण ही बुद्धी आपल्याला पाहिजे, विवेकाची बुद्धी. विवेक करता आलं पाहिजे, कार्य कारण भाव शोधता आलं पाहिजे. जे कळायलंय ते पूर्वी कसं होतं, नंतर कसं आहे, आता कसं आहे, त्याचे काय कारण आहे, त्याचा मूळ मटेरियल काय आहे, कारण काय, उपादान काय, निमित्त काय, हे बुद्धीशिवाय कळत नाही. नुसत्या इंद्रियांना नाही कळत. इंद्रियाला कळाला असतं तर पशुला कळालं असतं, पागलाला कळालं असतं, त्याला पण इंद्रिय असतात, बालकाला कळालं असतं, त्याला पण इंद्रिय असतात. नाही कळत त्याला. हे मनुष्य देहात ज्यानं ज्याची बुद्धी विकसित झाली, शुद्ध आहार आहे ज्याचा, अंतकरण शुद्ध आहे, स्थिर आहे आणि विवेकशील आहे, ते विचार पर लोक ओळखिती. विचार पर लोक, विवेकी लोक, जे विवेकी खोल पाहिजे, ते कार्यकारण भाव जाणीजे, ते मागचा पुढचा सर्व विचार जाणीजे. असो मग बुद्धीचा एक प्रकाश आहे, विवेकाचा प्रकाश बुद्धीचा आहे. आणि विषयाचं प्रकाशन करणारा प्रकाश इंद्रियाचा आहे, असं म्हणून आपण वाटाघाटी केली थोडी. तो आणि मग हे कळत त्यांना असं. आता आपण पाहू मग तुला विद्या जाती हवं विकारीचित प्रकाशन. बुद्धीचा प्रकाश असला तरी विकारीच आहे, पण त्यात विवेकाचा आहे, आणि हा निष्ठा विषय ज्ञानाचा आहे. असो मग आपला विषय काय चालला की मग हा आभासा चित विकारी प्रकाश कुठून आला, हा आभास कुठून आला, आभासाचा प्रकाश कुठून आहे, तर हा मूळ प्रकाश आहे. आणि तो मूळ प्रकाश जो आहे तो निर्विकार आहे, तिथे विकार नाही. काय विकार नाही, ते निरोपाधिक आहे, तो स्वयं आहे. हा आभासाचा प्रकाश स्वयं नाही, हा चंद्रासारखा परप्रकाशच आहे. आभास चंद्रच आहे जस काय, त्या प्रकाशानं प्रकाश येतो त्याला. या भाषा त्याच्या भाषा, सूर्यानं जसा चंद्र चमकतो त्याप्रमाणे, विद्युतनं जसा बल्ब चमकतो त्याप्रमाणे, किंवा अग्नीत घातलेलं लोखंड जसं काही काळ चमकत आहे, लाल बुंद दिसतं, अग्नीत दिसतं लोखंड, त्याप्रमाणे लोखंडच अग्नीचा गोळा वाटतोय, घिसऱ्याच्या भट्टीतलं लोखंड, पण ते परप्रकाश आहे, ते अग्नी आहे, त्याच्यात अग्नीच्या प्रकाशानं प्रकाश आहे, त्याचा नाही. तो काळा आहे, लोखंड काळ आहे, लाल दिसायला तो अग्नी त्याच्या शिरल्याला, मग ते काही काळच राहते, ते स्वतःच नाही, त्याचं पर आहे. त्याप्रमाणेच आहे आभास. ही उपाधी जी अंतकरण आहे, ते अंतकरणच प्रकाशमान झाले, ती अविद्याच प्रकाशमान झाली, तिथची ती वृत्तीच प्रकाशमान झाली त्या प्रकाशानं. जसं स्फटिक मणी जास्वंतीमुळं फुलामुळं लाल दिसतो, की लालपणा त्याच इकडे उतारला, त्याप्रमाणे. म्हणून सांगायचं तात्पर्य काय, की जो शुद्ध प्रकाश आहे तो स्वयंप्रकाश आहे, त्याच्यात विकार नाही, त्याच्यात उपाधी नाही, तो स्वतंत्र आहे, तो कोणाचा उष्णा नाही. म्हणून स्वयंप्रकाश, त्या स्वयंप्रकाशावर आधारित असलेला चित विकारी प्रकाश, स्वयंप्रकाश बी चितच आहे, पण चित निर्विकार स्वयंप्रकाश, ते ब्रह्म म्हणा, परमात्मा म्हणा, ती वस्तू म्हणा, मूळ प्रकाश, अवघाजनी प्रकाश, ते मूळ प्रकाश. मूळ प्रकाश हे ब्रह्म आहे. त्या प्रकाश उपाधीत प्रगटला, तो आभास आहे. आणि तो आभासा सहित वृत्ती इंद्रियाद्वारे आली, ते इंद्रिय प्रकाश आहे, विषय प्रकाशक. हे झाली इथलची चेतन प्रकाशाबद्दल. आणि बाहेर सृष्टीचा अंधार निवारण करणारा अग्नीचा, सूर्याचा प्रकाश आहे. आणि रात्रीच्या वेळेला सूर्य बाजूला राहतो,
पृथ्वीच्या एका भागातून तिथून तो आकाशातून चंद्रावर पडतो प्रकाश, आणि चंद्राचा पुन्हा एखाद्या पृथ्वीच्या सूर्याच्या विरुद्ध असलेल्या पृथ्वीच्या गोलार्धावर पडतो तो चंद्राचा प्रकाश. कळालं पाहिजे इतकं पण आपल्याला सर्वाला. जसा चंद्राचा प्रकाश पृथ्वीच्या अंधाऱ्या भागातून पडतो, सूर्याचाच प्रकाश आहे तिकडून इकडं, तसाच ब्रह्माचा अज्ञानाचा अंधार जो काळी माय ही रात्रच आहे. जीव रात्र, जीव लोक, जीव रात्र, ब्रह्म न कळणं. आणि त्याच्यात हे चित प्रकाशाचं कळणं, ब्रह्माच्या न कळण्यात चित प्रकाशाचं कळणं, न कळण्यातलं कळणं, अज्ञानातलं ज्ञान. म्हणून तुम्हा आम्हाला आहे ना हे अज्ञानातले ज्ञान आहे. आपल्याला रस्ते दिसायलेत, झाडं दिसायलेत, हे शब्द ऐकू यायला लागलेत, वैज्ञानिक काही शोध लावले, ते अज्ञानातलं ज्ञान आहे. अंधारातला उजेड जसा चंद्राचा, आग्याचा, काजव्याचा, अज्ञानातलं ज्ञान. अज्ञानाच्या बेशिकवरलं ज्ञान, त्यांना अज्ञान जात नाही. ध्यानात घ्या, मूळ अज्ञान जात नाही त्यानं. जसा मूळ रात्र जात नाही चंद्राच्या उजाडानं, काजव्याच्या उजाडानं, दिव्याच्या उजाडानं. दीप दीपिका शशी तारे होतु का कोटी वरिरी, परी नसरे निशी, नसरे निशी नगुवे दिवसू दया परीरी. जर दिवस नाही निघला, दिननाथ नाही निघला, तर निशी न सरे, दिवस न उगवे, दिनानाथा वाचवण्याच्या. म्हणून चंद्र दिनानाथ नाही, दिनानाथ नाही, दिवाकर नाही. तो चंद्राला दिवाकर नाव नाही, दिनानाथ नाव नाही. त्याला रजनीनाथ नाव आहे. रजनीनाथ संध्याकाळचा मालक आहे तो, दिवसाचा नाही. असो, सांगायचं तात्पर्य काय, त्याप्रमाणेच हा आभास, ही हुशारी, ही बुद्धिमत्ता, हे अज्ञानातलं ज्ञान आहे. रजनीनाथ आहे ती, दिनकर नाही ती, दिवाकर नाही, दिननाथ नाही ती, दिनानाथ देव आहे, ईश्वर आहे. म्हणून ही जीवरात्र आहे, जीवरात्रीतला प्रकाश आहे, आणि शिवरात्रीचा प्रकाश वेगळा असेल. हे ब्रह्मज्ञान शिवरात्र आहे. गुरु शिवरात्रीत राहतात, संत महात्मे शिवरात्र आहे. त्याला रात्र मान्यते की हिशोबाने किती शांती असती, निरामयता असती. म्हणून ही जीवरात्र जी आहे, जीवरात्रीत अज्ञानाचा कालोख तसाच असतो. अज्ञानामध्ये जे विपरीत ज्ञान होत असते त्या ज्ञानाला आपण ज्ञान म्हणतो, विपरीत ज्ञान आहे. आता आपल्याला चंद्र सूर्य कळायलेत, हे घर कळायलेत, ही विपरीत ज्ञान, यथार्थ ज्ञान नाही. हे नसून कळायले, काहीच नाही कळायले, विपरीत ज्ञान. जसा सर्प नसून कळतो दोरीवर, विपरीत ज्ञान आहे. दोरी यथार्थ ज्ञान आहे, दोरी कळणं यथार्थ ज्ञान आहे, सर्प कळणं विपरीत ज्ञान आहे, अज्ञानातलं ज्ञान आहे. कारण सर्प दिसण्यासाठी अज्ञान असावं लागते. म्हणजे मला सर्प कळाला, कळाला म्हणजे अरे तुला आधी दोरी नाही कळाली, न कळण्याच्या बेशिकवर कळणं येते. न कळण्याचं आधी खाली बेशिक आहे, बेशिमेट केलेले खाली न कळण्याचं, आणि त्याच्यावर तुपल्या कळण्याची इमारत आहे. सर्प कळाला दोरी न कळून, घट कळाला माती न कळून, पट कळाला तंतू न कळून, जग कळालं ब्रह्म न कळून, जीवपणा कळाला कुटस्थ न कळून. काहीतरी न कळणे म्हणून न कळण्यातलं कळणं येते. म्हणून प्रकाश, स्वयंप्रकाश, स्वयंप्रकाश, चित्विकारी प्रकाश, बाहेर पाहिलं तर त्या चित्विकारी प्रकाशाचा परिणाम झाली बुद्धीचा प्रकाश, इंद्रियाचा प्रकाश. बाहेर सूर्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश, असं जगात जर वाट्या घाट्या केल्या तर परप्रकाश, जड परप्रकाश चंद्र, जड स्वयंप्रकाश सूर्य, चित्विकारी विषय प्रकाश इंद्रिय, चित्विकारी विषय
भेद ज्ञान, कार्यकारण ज्ञान प्रकाश, बुद्धीचा प्रकाश येतो. स्थूल अविद्या निवृत्तक, वृत्तीचा प्रकाश. आणि मूल अविद्या निवृत्तक, ब्रह्मज्ञानाचा प्रकाश, ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्रकाश, महावाक्य ज्ञान प्रकाश. हा मूल अविद्या निवृत्तक आहे. मूल अविद्या जाती त्यानं. मग खरं ज्ञान ते ब्रह्मज्ञानच खरं ज्ञान आहे. म्हणून ब्रह्मज्ञानाला ज्ञान माना. ही एकी वाचून आणि जे भव स्वर्गादी ज्ञानी जे अज्ञान ऐसा म्हणे निश्चय करी. माऊली म्हणतात, अय अर्जुना, ह्या ज्ञाना वाचून, ब्रह्मात्मैक्य ज्ञाना वाचून, आम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म ह्या ज्ञाना वाचून जे भव स्वर्गादी ज्ञान आहेत, भवात फिरणारी आणि हे लोकात स्वर्ग लोकांमध्ये काही मिळविणारी मोठेपणा, संपत्ती, मान, पद, प्रतिष्ठा काही मिळणारे जे ज्ञान आहेत, मिळून देणारी बहुस्वर्गादी ज्ञानी, इंद्र करणारं ज्ञान, ब्रह्मदेव होणारं ज्ञान, योगी करणारं, समाधीत जाणारं ज्ञान, श्रीमंत होण्याचं ज्ञान, राजा होण्याचं ज्ञान, रिद्धी प्राप्त करण्याचं ज्ञान, नरकाला जाण्याचं ज्ञान, स्वर्गाला जाण्याचं ज्ञान, हे सर्व बहुस्वर्गादी ज्ञानी ते अज्ञान आहे सामान्य निश्चय करी. हे सर्व अज्ञान आहेत, अज्ञानातले ज्ञान आहेत, अज्ञान स्वरूपच आहे ते. म्हणून मूळ अज्ञान निवृत्तक जे आहे तर तो महावाक्य विचार, महावाक्य ज्ञान आहे. महावाक्याच्या तात्पर्य अर्थाचं ज्ञान, तात्पर्य अर्थाचा निश्चय, महावाक्याचं चिंतन होणं. आणि चिंतनानं, महावाक्याचे नावी गुरुकृपेचे हे असं झालं ना, तर मग तो जो प्रकाश आहे खरा, तर त्या प्रकाशामध्ये हे सर्वच भस्म होते, जग आणि जगाचं कारण. आणि मग तो महावाक्याचं ज्ञान झालं की इतकं विशेष ज्ञान होते ते, की ते ज्ञान सर्व कार्य कारण भावाला खाक करून आणि ते स्वतः निवृत्त होते आणि मूळ स्वयंप्रकाश जे आहे त्याच्याशी एकरूपता होत असते. म्हणून स्वयंप्रकाश ध्यानात घ्या. स्वयंप्रकाशाचा चित्विकारी प्रकाश आभास, त्याच्यात दोन फरक आहेत. बुद्धीचा प्रकाश, विवेकाचा, इंद्रियाचा विषय प्रकाशिक प्रकाश. पुन्हा पुढचा जर घेतला तर सूर्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश. हे झाली इथं जगदांपाती प्रकाश. पण या जगदांपाती प्रकाशामध्ये संतांची संगत केली, शास्त्राचं चिंतन केलं, महावाक्याचं श्रवण करून निश्चयापर्यंत गेलो, तर जर अहम ब्रह्मस्मी हा प्रकाशला तर सर्वाला आज गिळून करतो, ह्या सर्वाला आज गिळून टाकतो. आणि तो प्रकाश, मूळ प्रकाश जे स्वयंप्रकाश आहे त्याच्याशी एकरूप होतो. याला ब्रह्मज्ञान म्हणा, याला मोक्ष म्हणा. मग स्वस्वरूपेशी उठला द्रष्ट्या सहित द्रष्टा आटला, सर्वच आटून जात असते. म्हणून तो प्रकाश महत्वाचा आहे. म्हणून अहम ब्रह्मस्मी ह्या ज्ञानाचा प्रकाश महत्वाचा आहे. तो संतांच्या संगतीत होतो, तो अशा शास्त्रात चिंतन होतो. आणि त्यानं मूळ जे स्वयंप्रकाश आहे त्या स्वयंप्रकाशामध्ये आपली काय होत असतं तर मिलन होत असतं. त्या स्वरूपाशी आपण एकरूप आहोत, त्या स्वरूपाशी एकरूप होतो. ह्या सर्व कल्पना खाक होत असतात. अशा प्रकारचा स्वयंप्रकाश, चित्विकारी प्रकाश, बुद्धीचा प्रकाश त्याच्यात, इंद्रियाचा प्रकाश त्याच्यात, आणि त्याच्या पुढचा जड सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, अशा प्रकाशाची आपण वर्गीकरण केलं. आणि ह्या सर्व व्यवहारातून आपल्याला अहम ब्रह्मस्मी ह्या ज्ञानाचा बोध, हा ज्ञान प्रकाश उदयाला येण्यासाठी सर्व पारमार्थ आहे. सद्गुरूची सेवा आहे, संतांची सेवा आहे, शास्त्राचं चिंतन आहे, हे विवेक वैराग्यादी साधन आहेत. ह्या सर्व साधनाचा अवलंब करून आपल्याला अहम ब्रह्मस्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमाशी या प्रकाशापर्यंत येण्याची खरी गरज आहे. आणि हा प्रकाश पडला की मग अंधारच राहत नाही, सर्वच अंधारच गेला, अंधारच गेला. मग तुका म्हणे काळी केली काळी तोंड, मग प्रकाश अभंड देखून हा अभंड प्रकाश आहे, अचाट प्रकाश आहे, विराट प्रकाश आहे, कार्यकारण भावाला निवृत्त करणारा प्रकाश आहे. म्हणून ह्या प्रकाशाची गरज आहे आणि तो प्रकाशासाठीच परमार्थ आहे. ठीक आहे, पुढचा विषय काय तर बोलू आपण, वेळ खूप झालेला आहे.
हा, एक विषय होऊ शकतो, 10 मिनिटाचा हा वेळ आहे. अ, आवरण कोणाकडून आहे? स्वरूपाकडून आहे का जीवाकडून आहे? आवरणाचा विषय. हा, ठीक आहे. हम्म. तर बरोबर आहे, आवरण हे स्वरूपावर नाही, आवरण हे ज्याला नाही कळालं त्याच्याकडूनच आहे. जसं जगामध्ये दृष्टांत घेऊ की ज्याच्या डोळ्यावर पडदे आली त्याला जगात दिसाना, बाकीच्या माणसाला सूर्य उगवायला दिसायला, व्यवहार दिसायला, रस्ते दिसायलेत, ग्रंथ वाचायलेत, सुईद्वारा वावायलेत, पण ज्याच्या डोळ्यावर पडदा आलेला आहे त्यासाठी अंधार आहे जगात. भीत मी झालो देवा, काय जाल्याचे ते फळ. भीत अंधार झाला. मग अंधाराचं आवरण आकाशात नाही, पण त्याच्यासाठी सर्व आकाशभर अंधार आहे. आंधळ्या माणसाला उजेडच नाही आकाशात, जगात उजेडच नाही त्याला. मग जगात उजेड नाही का त्याला उजेड नाही? जगात त्याला नाही. त्याला का नाही? डोळी नाहीत त्याला. मग आंधळ्याची अवघे जनची आंधळी, आपणाशी डोळी नाही म्हणून. आंधळ्याला बाहेर जगात सर्व अंधारच असतो, दुसऱ्याला बी असाच अंधार असणं असा त्याला वाटत असते. साहजिक आहे, साहजिक आहे. आपल्याला जसं विपरीत ज्ञान आहे, आपल्याला जसं जे खरं वाटतं, आपल्याला वाटतं तुकाराम महाराजाला तसंच वाटतं असं. आपल्याला जशी बायको, लेकर, घर हे खरं वाटतंय, मी त्याला मला वाटतो, मरणाला वाटतं, असंच त्याला वाटतं असं असं आपल्याला वाटतंय. नाही, आपला अंधार आहे यार, तिथं नाही. तसं आंधळ्याला वाटतं की दुसऱ्याला मला जसं काळं दिसतं तसंच काळं असं सर्वाला दिसतं असं नाही. बाकी त्याला स्पष्टता आहे. तुझा अंधार आहे, तुला अडचण कर, तुझ्या डोळ्यावर पडदा आहे. म्हणून साधू संताला डोळे, साधू संत दृष्टीचे द्रष्टे पुरुष म्हणतात त्यांना एका भाषेत. डोळस, दृष्टी दाखविणारी, मार्गदर्शन करणारी. म्हणून त्याला अंधार नाही, अंधारा ज्याचा त्याचा आहे. म्हणून आता तिथं म्हणले ब्रह्मावर तर आवरण आहे अज्ञानाचं, ब्रह्माश्रित अविद्या आहे किंवा माया आहे. हा, म्हणावं लागतं तसं तुमच्यामुळं. ध्यानात घ्या, आपल्या डोळ्यावर अंधार आहे. जसा सूर्य ढगानं सूर्य झाकला का आपला डोळा झाकला. सूर्य करोडो किलोमीटर लांब आहे, त्याला ढगाचा पत्ता बी नाही, त्याला पृथ्वीचा पण पत्ता नाही. असं म्हणता येईल की सूर्य इतका लांब आहे की त्याला 9 ग्रह कुठं काय आहे त्याचा पत्ता नाही. त्याच्या भाई 9 ग्रह म्हणजे अशी बारीक खडे गोट्यासारखी पण नाहीत, गणतीत धरण्यासारखी नाहीत. आणि ढगाचा पत्ता आहे त्याला. ज्या ढगानं तुम्ही ढगाच्या आडुशाला तुम्हाला सूर्य दिसाना, किती एक अर्धा किलोमीटर ढग असन काहीतरी. अरे सूर्य पृथ्वी किती किलोमीटर आहे ती त्याच्या खसखशीच्या भाई नाही, त्याच्या भाई सूर्याच्या भाई. आणि तुमचा ढग आणि सूर्य झाकला म्हणाली, सूर्य नाही झाकला, डोळे झाकलेत. मग तुम्ही तुमच्या 2 बोटाने बी सूर्य झाकू शकता ना. तर हात जर पुढे केला तर तुम्हाला सूर्य झाकला. तुम्हाला झाकला का समजा जगाला झाकला? सांगा, तुमच्या गावात ढग आलेला, तुमच्या गावाचा सूर्य झाकला, आणि इकडे दुसरीकडे तर ऊन पडले. महाराष्ट्रात पाऊस असतो धो धो, आणि तिकडे कर्नाटक किंवा इकडं आंध्र प्रदेश किंवा मध्य प्रदेश मध्ये, उत्तर प्रदेश मध्ये, जम्मू काश्मीर कडे कडाक्याची ऊन असतं, कच्चे आकाश असते. मग इथलच्या लोकांना सूर्य झाकला का सर्वाला झाकला? अरे आपण म्हणू की सर्व पृथ्वीवर पाऊस चालू आहे, पण तरी चंद्रावर उजेडी, मंगळावर उजेडी, आकाशात उजेडी. मग इथल्या नेमक्या लोकांचे डोळे झाकले का सर्वाचे झाकले? व्यापक दृष्टांत घेतली पाहिजे.
मग त्याप्रमाणे जर विचार केला तर ब्रह्म झाकलं नाही, जीवाचे डोळे झाकले. पहा, एक ओवी मला वाटतंय की डोळे उघडायला पाहिजेत. आता उघडी डोळे जरी तुझा अद्यापिनाकडे, किंवा ज्ञानेश्वरीची एक ओवी, ज्ञाने का जयाचे डोळे, देखोनी न राहती देहाचे खोळे, रश्मी किरणे जैसे का रश्मी किरणे आणि आळे सूर्याचे जीवी. हा दृष्टांत त्याला माऊलीनं की सूर्याचे टोकदार किरण जसे आकाशात भेदन करून खाली येत असतात, त्याप्रमाणे ज्ञानानं ज्याचे डोळे, ज्याची बुद्धी, ज्याची जाणीव देहाच्या खोलीत अडकून पडत नाही, देहाच्या आरपार देहच मी नाही, सर्वच मी, देहच खरा नाही, देह माझा इतकंच नाही, देहाच्या खोलीत अडकून पडत नाही, देहाची ममता, देहाचा मोह, देहाची सत्यता इतक्यात खोलीत अडकून पडत नाहीत ज्ञानाने ज्या डोळे. आणि आपले मग ज्ञानानं त्याचे डोळे ते जण आपले झाकले, मग ज्याची त्याची अविद्या आहे. मग आपण आपली करा सोडून, असं माऊली म्हणलं, आपली अविद्या आपण घालवा. आपली अविद्या गेल्यानं दुसऱ्याची जाणार नाही, दुसऱ्याची गेली ना आपली जाणार नाही, तुकोबरायाची गेली तर आपली जाणार नाही, आणि आपली गेली तर आपल्या घरच्याची कोण दुसऱ्याच जाणार नाही, ज्याची त्याची. परमार्थ हा ज्याचा त्याचा आहे. म्हणून आवरण हे ज्याचं त्याच आहे, म्हणून आवरण हे ज्याच्या त्याच्या कोण आहे. जसे शहामृगानं डोळे झाकले, त्याचे डोळे झाकले, त्यानं वाळूमध्ये चिंच खुपसली, तोंड खुपसलं, त्याला वाटतं मला दिसत नाही तर कोणाला दिसत नाही. मांजरीने डोळे झाकले दूध प्यातानं, की त्याला वाटलं अंधारात दूध प्या, अंधार करून म्हणजे कोण मावशीला, घरच्या मालकिनीला कळणार नाही. तिची अटकल ती तिची प्रायव्हेट लिमिटेड युक्ती, तिच्या मापानं. घी देखा मगर बडगा नाही देखा. मांजर जशी दूध डोळे झाकून पिते, डोळे झाकून दूध पिते, जात मांजराची. त्याप्रमाणे तिला वाटतं की अंधार झाला म्हणजे आपल्याला कोणाला मी सापडणार नाही, पण दुसऱ्याचे डोळे नाही झाकले, उघड्या दिसायला लागले ती मांजर दूध प्याली. मग जेव्हा मांजरीच्या पाठीमध्ये तोटा पडतो, काठी पडते, त्या वेळेला तिला वाटतं की अरे कसं पाहिलं. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे आपलं की आवरण हे ज्याचं त्याच आहे, दुसऱ्या कोणी आवरण केलं नाही, आणि मूळ ब्रह्मस्वरूपावर तर आवरणच नाही. इकडल्याच आवरणाचा आरोप त्याच्यावर आहे. आपल्याला देह सत्य वाटायला, देह मी वाटायलो, जे खरं वाटायलंय, की आपल्या घोळे, आपल्या बुद्धीतला घोळे, आपल्या वृत्तीतला घोळे, आपण आपल्या अशा कल्पना केल्या, असा भ्रम आहे आपल्याला झालेला. आणि तो भ्रम, आपल्या ह्या भ्रमामुळे अज्ञान, ब्रह्मावर अज्ञान वाटते. ब्रह्मावर अज्ञान नाही, ब्रह्मावर काही लेप नाही, कीटन आलेलं नाही, जंग चाललेला नाही. ती शुद्ध परमात्मा आहे, शुद्ध आहे. फक्त ते आपल्याला शुद्ध दिसणार नाही. जसा चंद्र शुभ्र असतो, पण ज्याच्या डोळ्याला कवळ झालेला आहे त्याला तो पिवळा दिसतो. कवळ ज्याला झाला त्यासाठी पिवळा आहे, बाकीच्यासाठी पांढरा आहे. मग पिवळं आवरण चंद्रावर नाही, ज्याच्या डोळ्याला कवळ झालेला आहे. त्याप्रमाणे ज्याचं त्याचं अज्ञान आहे. म्हणून ज्याचं त्याचं अज्ञान ज्यानं त्यानं प्रयत्नपूर्वक मनुष्य देहात निवृत्त केली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. म्हणून अज्ञान हे जीवाश्रितच मानावं लागतंय, पण जीवच अज्ञानानं झालाय त्याच्यात हे बा म्हणून वाटाघाटी आहेत, म्हणून ब्रह्माश्रित मानावं लागते. कारण जीव नंतर का आधी अज्ञानाच्या नंतर, मग ब्रह्माश्रित मानावं लागते. पण हे सर्व भोपळाच आहे, भ्रमाचा भोपळा आहे. पण आपलं अज्ञान गेलं की तिकडं गेलं, तिकडं नाही, तिकडं नाहीच, आपल्यामुळे तिकडं प्रतिभाषित होते, इकडल्यामुळं.
इकाड्यामुळे तिकडे प्रतिभाषित होतं, इकाड्या भ्रमामुळे तिकडे वाटतं, तिकडं काहीच नाही. फक्त हे कसं आहे, हा भ्रमाचा भोपळा आहे. म्हणून आपली आपण करा सोडून, म्हणजे आपलं आपण अज्ञान घातले की तिकडं नाही, पहिलंच नाही. मग अज्ञानच नसते, अज्ञानच खरं नाही. मग अज्ञानच लटिकी, अज्ञानच खरं कुठे, अज्ञानच खरं नाही, पारमार्थिक नाही. म्हणून हा भोपळा आहे. म्हणून फक्त सत्ता कळायला पाहिजे. पारमार्थिक सत्य जग नाही, जगाचं कारण नाही, कार्य नाही, सुखदुःख नाही, जन्म मरण नाही, जीव नाही, शिव नाही, काहीच नाही. म्हणून हा भ्रम गेला पाहिजे. भ्रम जाणं म्हणजे भ्रम घालण्यासाठी आपण प्रयत्न करावा, श्रवण मनन करावं, स्थिर बुद्धी करावं, चिंतन करावा. आणि चिंतन केल्यावर भ्रम गेला एक बार की सर्व भ्रमाचा भोपळा सत्ता पालट होत असतो. ही व्यावहारिक सत्ताच मिथ्या ठरत असते. आणि व्यावहारिक सत्ताच भ्रम ठरली की पारमार्थिक सत्तेमध्ये काही अविद्या नाही, अज्ञान नाही, जीवपणा नाही, शिवपणा नाही, भेद नाही, आणि याची उत्पत्ती नाही, प्रलय नाही, काहीच नाही. हा प्रश्न, सर्व प्रश्नच संपतात आपल्याला जर वास्तव स्वरूपाचं ज्ञान झालं तर. म्हणून आपण वास्तव स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी किंवा ते लक्षात घेण्यासाठी प्रयत्नरत असा. आणि आपला भ्रम गेला रे गेला की काही ठरायची गरज नाही, न लगे हलावी चालावी बाहेरी, अशी ज्याला दिशाभूल झालेली. त्यासाठी मोठी समस्या असते की हा आता पश्चिमेकडून सूर्य निघाला, काय करावं, काही करायचं काम नाही. पश्चिमेकडून निघलाच नाही, पूर्वेकडे मावळायला चालला नाही. दिशाभूल धावणारा प्रश्न असतात, आता कसं करावं, काहीच करायचं नाही. दिशा फिरलेली नाही, डोकं फिरलेलं, बुद्धी फिरलेली. म्हणून बुद्धीचा पालट करा रे, काहीच करायचं काम नाही. ब्रह्मावर अज्ञान घालायचं काम नाही, जीवपणा खरा नाही, जग मावळायचं काम नाही, दुःख घालायचं काम नाही, मुक्ती मिळवायचं काम नाही, बंधन घालायचं काम नाही, काहीच नाही, काहीच नाही. करू नका काही, संत संग धरा, पुरीचा तो दोरा उगेल. म्हणून ही अज्ञानच नाही मुळात, फक्त ह्या समजा गोष्टी लक्षात याव्या लागतात. आणि एकदा लक्षात आल्या आणि वास्तवाचा निश्चय झाला, वास्तवाचं दर्शन झालं की सर्व प्रश्न मिटत असतात. प्रश्नच खोटे असतात. सांगायचं का, प्रश्न जर खरे असते तर त्याला उत्तरच नसतं. सर्व प्रश्न थोतांडे, सर्व प्रश्न अविद्येतून आहेत, सर्व प्रश्न कल्पनेतून आहेत. प्रश्न खोटे आहेत हे त्याचं उत्तर आहे. प्रश्नाला उत्तर नाही म्हणून वेदांत शास्त्र प्रश्नाला उत्तर देत नाही. प्रश्न खोटा आहे हे सांगते. प्रश्न तुमच्या चूक भूमिकेतून आलेला आहे, चूक समजुतीतून आलेला आहे हे सांगते. प्रश्नाला उत्तर नाही वेदांत शास्त्रात, संताकडे उत्तर नाही. उत्तर असते तर अनेक प्रश्नाचे अनेक उत्तर असते, अनेक प्रश्न आहेत आणि एकच उत्तर आहे. उद्धवाचे प्रश्न अनेक आहेत, अर्जुनाचे प्रश्न अनेक आहेत, जनकाचे प्रश्न अनेक आहेत, रामचंद्राचे प्रश्न अनेक आहेत वशिष्ठाला, जनकाचे प्रश्न अनेक आहेत अष्टवक्राला, उद्धवाचे प्रश्न अनेक आहेत कृष्ण परमात्म्याला, अर्जुनाचे प्रश्न अनेक आहेत, अनेक ऋषी पुत्रांचे प्रश्न अनेक आहेत ऋषीला. कोणाचा तरी मोबाईल चालू आहे, त्यानं बंद करा कृपया. निर्मला ताईचा चालू आहे, कशाला चालू करता मध्यंतरी तुम्ही पुन्हा. अनेक प्रश्नानं शंकानं उपनिषद भरलेत, भागवत भरले, पुराण भरले, सर्व शास्त्र भरलेत, पण सर्व प्रश्नाचं उत्तर एकच आहे. एक उत्तर आहे. काय उत्तर आहे सांगा मला. सर्व प्रश्न खोटे आहेत हे उत्तर आहे. सर्व प्रश्न चूक समजून आले हे उत्तर आहे. प्रश्नच नाहीत हे उत्तर आहे. ध्यानात घ्या, ध्यानात घ्या. प्रश्नच नाहीत हे उत्तर आहे. म्हणून मी युद्ध करावं का नाही करावं हा प्रश्न आहे, त्याचं उत्तर तेच आहे. ध्यानात घ्या. उद्धवाचे वेगवेगळे प्रश्न आहेत, त्याचं उत्तर तेच आहे. प्रभू रामचंद्राचे वशिष्ठाला योग वासिष्ठ मध्ये अनेक प्रश्न, त्याचं उत्तर हेच आहे. सर्वांचं उत्तर तेच आहे. ध्यानात घ्या. अनेक शिष्याचे गुरुला प्रश्न आहेत, त्यात एकच उत्तर, एकच खाते आहे. हे देव बोलेले एक दुजे नाही. ध्यानात घ्या. प्रश्न अनेक, उत्तर एक. आणि उत्तर एक काय उत्तर? प्रश्न खोटे आहेत हे उत्तर. तुमचा प्रश्न चूक आहे हे दाखवून द्यावा. की तुम्ही प्रश्न विचारणारे कोण, तुम्ही कशाबद्दल प्रश्न करायले. तुमची समस्या नाही, तुमच्या ठिकाणी ही समस्याच नाही. म्हणून चार
त्या 3 शुभसंतती राजाच्या मुलानं प्रश्न केले वेगवेगळी, किंवा पहिल्याने एकच केला पण त्याचं एकच उत्तर दिलेली. आता पुन्हा त्याने प्रश्न केले, उत्तर तेच आहे त्याला. 3ही मुलाला एकच उत्तर आहे, ते तुमचा प्रश्न खोटा आहे. जग झालंच नाही, तुम्ही जन्म मरण तुम्हाला नाहीच. परमात्माच एक आहे, तुम्हाला आनंद मिळवायचाच नाही, तुम्ही आनंद स्वरूप आहे, परमानंद स्वरूप तुम्ही, द्वैत नाहीच. म्हणून हे एकच उत्तर आहे की प्रश्न खोटे येतं. मग सर्व प्रश्न म्हणून संताकडे उत्तर नसतात. संतांचे अंतःकरण उत्तरानं भरलेलं नाही, निष्प्रश्न नाही. निष्प्रश्न होणं संतत्व आहे, निशंक होणं संतत्व आहे. उत्तर लिहित बसणं, उत्तर पाट्यावर किंवा अशा वहीत लिहित बसणं, मनात पाठ करीत बसणं संतत्व नाही. शाब्दिकाचे काम नाही येते. उत्तर पत्रिका तापीत बसणं, उत्तर पत्रिका लिहित बसणं उत्तर नाही. प्रश्नच नाहीत. ज्याला प्रश्न राहिले नाही तो महात्मा, ज्याला प्रश्न राहिले नाही तो मुक्त. प्रश्न खोटे ज्याला कळाले तो मुक्त. मग प्रश्नच नाहीत अशी ही भूमिका जी झाली, त्याला कोणत्या प्रश्नाचं उत्तर देता येते? कारण प्रश्नच नाही, तो प्रश्न चूक भूमिकेतून आलेला लक्षात येतो. मग ती भूमिका चूक आहे, प्रश्न करणारा चूक आहे. प्रश्न करणारा चूक जाग्यावरून, चूक दिशेतून, चूक भूमिकेतून, चूक रूटानं, चूक रूट आहे त्याचा, चूक दिशा आहे त्याची, चूक समज आहे त्याची, चूक धारणा आहे त्याची. मग त्याची धारणा कशी चूक आहे, कुठं गुंतलेला आहे तो हे कळावं, आणि ते कसं खोटं हे त्याच्या लक्षात आणून द्यावं. भेटले त्याला उत्तर. उत्तरच नाही तर उत्तरच आहे, प्रश्नच नाही. तर उत्तरच आहे, प्रश्न नाही असं म्हणा, किंवा प्रश्नच नाही असं म्हणा. तेव्हा शांती होत असते, तेव्हा समाधान होत असते, तेव्हा निश्चिंती होत असते. आणि त्यालाच ब्रह्मस्थिती मानावं, त्यालाच ब्रह्ममयता मानावं. ही काही आपण थांबू. ठीक. हो हो. हो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी